पहलगाम हल्ला प्रकरणात यंत्रणेची चूक, केंद्र सरकारची मोठी कबुली, सर्वपक्षीय बैठकीत त्रुटींवर चर्चा झाल्याची मंत्री रिजिजू यांची माहिती। पहलगाम हल्ल्यानंतर सर्वपक्षीयांची 2.25 तास बैठक, काश्मीरमध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारनं पावलं उचलावी, कारवाईसाठी आमचं समर्थन, मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया। द्वेष, कटुता आपला स्वभाव नाही, पण मार खाणंही आपला स्वभाव नाही, त्यामुळे अशा वेळी आपण शक्तिवान आहोत हे जगाला दिसलं पाहिजे। पहलगामच्या हल्ल्यावरून मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य। सिंधू पाणी करारावर आज महत्त्वाची बैठक, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक होणार। भारत सरकारकडून करारात बदल करण्यासाठी पाकिस्तान सरकारला नोटीस। भारताकडून सिंधू पाणी करार स्थगित, पाणी थांबवणं म्हणजे युद्धासारखी कारवाई असल्याचं पाकिस्तानचं मत। भारताकडून अटारी बॉर्डर तर पाकिस्तानकडून वाघा बॉर्डर बंद, बॉर्डरवरील सुरक्षेत वाढ। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात INS सूरत युद्धनौकेवरून क्षेपणास्त्राची चाचणी, पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानला थेट इशारा, तर वेगवेगळ्या एअरबेसवर युद्धाभ्यास सुरू। दहशतवाद्यांना मातीत गाडण्याची वेळ आली आहे, पहलगामच्या दोषींना कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा होईल, पंतप्रधान मोदींचा इशारा। भारतानं 20हून अधिक देशांना पहलगाम हल्ल्याची माहिती दिली। अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन, इटली, कतारसह जपान, चीन, रशिया, जर्मनी आणि फ्रान्सचा समावेश। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला, हवाई हद्दीसह पाकिस्तानकडून भारतासोबतचे सर्व व्यापार बंद, भारतीयांनी 48 तासात पाकिस्तान सोडण्याच्याही सूचना। श्रीनगरमधील BSF जवानानं चुकून ओलांडली पाकिस्तानची बॉर्डर, जवान पूनम कुमार पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेले 500 पर्यटक महाराष्ट्रात सुखरूप परतले। आज उर्वरित 232 प्रवाशांना विशेष विमानानं महाराष्ट्रात आणणार। मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून घेतला आढावा। आणि आज रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बंद राहणार। जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी काल रात्रीपासून पाणी पुरवठा बंद। परळ आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिस्टन पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद। वाहतूक कोंडी रोखण्यासाठी पोलिसांकडून पर्यायी मार्गाची व्यवस्था, नवीन पूल बांधण्यासाठी 2 वर्षांचा काळ लागण्याची शक्यता।